आहे शहरातील वाढती गुन्हेगारी, आरोप प्रत्यारोप, मतदार यादीतील घोळ यासह विविध मुद्द्यांवर तरुणाईचं नेमकं मत आहे तरी काय, बघूया. निवडणूक आयोगानं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा केली आणि तेव्हापासूनच महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. सर्वांचं लक्ष महानगरपालिका निवडणुकीकडे आहे, कारण शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रत्येक शहरावर कुठल्या पक्षाचं राज्य असणार आहे, मतदारांना दिलासा मिळणार की नाही, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं याच निवडणुकीच्या निकालामध्ये मिळणार आहे. आपल्याबरोबर नाशिक शहरातील अनेक तरुण आहेत जे या संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईनं लक्ष देत आहेत. हेच मतदार आहेत जे उद्याची नाशिक महानगरपालिकेची सत्ता कोणाची येणार हे ठरवणार आहे. हेच नवयुवक आहेत जे पुढचा भारत देखील घडवणार आहेत. यामध्ये काहींनी याआधी विधानसभा लोकसभेला मतदान केले, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. दादा, तू याआधी महापालिकेला मतदान केलं होतं का? आणि जर केलं नसेल तर आता काय विचार करून तू मतदानाला जाणार आहे? आजपर्यंत मी महानगरपालिका इलेक्शन म्हणून मतदान केलेलं नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीत माझं मतदान झालेलं आहे, परंतु 2022 मध्ये जे आपलं इलेक्शन व्हायला हवं होतं ते कदाचित 3 ते 3.5 वर्ष हे पुढे गेलेलं आहे. आणि 2022 नंतर जी राजकीय अस्थिरता महाराष्ट्रभरात वाढलेली आहे त्याचा परिणाम हा नाशिक शहरावर नक्कीच झाला. इलेक्शन नसल्यामुळे प्रशासनाकडे सगळा कारभार होता, परंतु जे नाशिक आपलं सुंदर टुमदार शहर होतं ते शहर आता कुठेतरी आपल्याला दिसत नाही, बकाल झालेलं आहे. कचरा सगळीकडे आहे. मुळात मेन मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था या नाशिक शहराची झालेली आहे. तुम्ही कोणत्याही भागामध्ये जा, तुम्हाला कोणतेही चांगले रस्ते तुम्हाला दिसणार नाहीत. याकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तरी आपल्या सरकारने त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि जो कोणीही उमेदवार असो, पक्ष वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत. आता तर पक्षाचे किती गट झालेले आहेत ती गोष्ट वेगळीच आहे, परंतु जो खरंच काम करणारा नगरसेवक उमेदवार असेल त्याला आपण नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे. हीच आमच्या युवकांची अपेक्षा आहे मतदारांकडून. राजकीय चिखलफेक मोठ्या प्रमाणामध्ये होते. यावेळेस हे संपूर्ण चित्र बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे? तुम्ही जे मतदान करतात त्या मतदानाचा काही उपयोग होतो का? सर, आता जसं आपण बघत आहोत की सध्याची जी राजकीय अस्थिरता बघता एका पक्षाचे विविध पक्ष झालेले आहेत आणि अशा याच्यामध्ये ज्या आपल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, ज्या रस्ते झाले, इतर ज्या गोष्टी झाल्या, पाणी झालं, या सर्व समस्या ज्या बघितल्या ते यातून आपण नेमका आश्वासक चेहरा म्हणून कोणाकडे बघावं हे आम्हाला तरुणांना आता कळत नाहीये. आम्ही मतदान करतो, त्यानंतर परत ते पक्ष ते जे उमेदवार असतात ते दुसऱ्या पक्षात जातात, परत आम्ही त्यांना मतदान करतो. नेमका आश्वासक चेहरा हा आम्ही कोणाकडे बघावा, नेमकं काम कोण करणार आहे याची खरोखरच आम्हाला तरुणांमध्ये खूप मोठी चिंता आहे. पण मग अशा वेळेस आश्वासक उमेदवार तुम्ही शोधणार कसं? म्हणजे तुम्ही काय क्रायटेरिया लावणार? क्रायटेरिया तसं म्हटलं सर तर आधी आपल्या प्रभागात कोण स्वतःहून इच्छुक, आपल्याला समजतं सर की प्रामाणिकपणे काम करण्यासाठी कोण इच्छुक उमेदवार आहे, ज्याने आतापर्यंत प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निदान हातभार तरी लावलेला आहे. असे बरेचसे जे कार्यकर्ते आहेत जे प्रामाणिकपणे आपल्या प्रभागात कुठल्याही प्रकारचं पद नसताना, काही नसताना जे काम करतायत, अशा तरुणांना किंवा अशा लोकांना आपण संधी देण्यास हरकत नाही असं आम्हाला वाटतं. पक्ष वगैरे ही दुय्यम गोष्ट आहे, परंतु आम्ही सर्वात पहिले चेहरा म्हणून आपण त्या व्यक्तीकडे बघायला पाहिजे. सध्याचं राजकारण बघून काय वाटतं तुला? येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने समोर येणारे काम करणारे भरपूर असतात, पण जर खरंच एखादा आधीपासून कष्ट करत आलाय, लोकांचे प्रश्न सोडवत आलेला आहे, त्याला आपण प्राधान्य देणं महत्वाचं आहे. नाशिकमधील वाढणारी गुन्हेगारी, रस्त्यांचा होणारा त्रास, त्याच्यानंतर होणारा लोकांना त्रास, ते सगळे कोण मोकळं करू शकतो, लोकांचा श्वास घ्यायला मोकळा करू शकतो, त्याच्याकडे लोकांनी किंवा नागरिकांनी, आम्ही युवकांनी प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. याचा मतदानावर काही परिणाम होईल असं वाटतं का? ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जातात बोगस मतदार येऊन मतदान करतात असे आरोप काही पक्ष करत आहेत. तुम्ही कसं बघतात मतदार म्हणून? मतदार याद्यांमधला घोळ पाहिला तर हा थोड्या प्रमाणावर आहे, पण खूप जेवढ्या पण प्रमाणावर पाहिजे तेवढ्या पण नाही. याच्या आधी पण इलेक्शन झालेले आहेत, आता पण इलेक्शन होणार आहेत. तो काय आता ते मतदार इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईल त्याच्यावर आपण बघू काय होतो तो प्रश्न पुढे. आणि त्याच्यानंतर राहिला विषय
मतदार याद्यांचा तर तो आता इलेक्शन आपलं आता 2 महिन्यानंतर राहील, तर त्याच्या आधी इलेक्शनच्या ज्या यादी आहेत आपल्या त्या काय म्हणतात त्याला पुनर्प्रस्थापित झाल्या पाहिजेत. काय दादा काय सांगशील तू? हे संपूर्ण घटनाक्रम बघतो आहे, राजकारणाचा बाज काही बदलला असं वाटतंय तुला? काय तुझी प्रतिक्रिया? राजकारणामध्ये आजची प्रतिक्रिया अशी की प्रत्येक उमेदवार हा आपला फक्त स्वार्थ बघतो आहे आणि जिथे त्याचा स्वार्थ फिलफूल केला जातोय तो त्या पक्षामध्ये उडी मारत आहेत. आमचं सर्व युवकांना आव्हान आहे किंवा नागरिकांना आव्हान आहेत की आपल्या नाशिकची प्रगती हा जो उमेदवार व्यवस्थित करू शकतो किंवा नाशिक हे प्रगतशील करू शकतो अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल, ही आमची सर्व नागरिकांना आव्हान आहे. आपण बघतोय या तरुणांकडच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या समोर येत आहेत. कोणाला मतदार याद्याच्या घोळाबद्दल बोलायचं आहे, कोणाला विकासाबद्दल बोलायचं आहे, कोणाला नाशिक शहरामध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीबद्दल बोलायचं आहे. परंतु एक चांगली बाब यामध्ये आहे, सर्वजण जागरूक आहेत. ते स्वतः देखील चांगल्याच उमेदवाराला मतदान करावं अशी भूमिका मांडतात आणि इतरांना देखील आवाहन करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात होत आहे. यामध्ये येत्या काळामध्ये अधिकाधिक रंग हे भरले जाणार आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तिकडे सोलापुरात देखील निवडणुकांची अतिशय जय्यत तयारी सुरू आहे. पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मात्र